आओ ऐका की आज तुम्ही फ्री आहे ना? हाँ का बरं? कुठं कामाला नाही चालले ना? अरे बोल काय काम आहे? काम बाजूला ठेवतो मी. अहो काही नाही, जरा आईची तब्येत ठीक नाही हो. तुम्हाला नाही सांगितलं का घसरून पडली म्हणून त्या दिवशी? अरे काय झालं मग अजून तिला? अहो तर पायाखाईतून फ्रॅक्चर झालंय आणि मी म्हणत होते जरा घरी जाऊन येऊ ना माहेरला. हे बघ घरी तर जाऊच आपण तिला भेटायला. हां पण मला एक सांग की तिला म्हणजे ट्रीटमेंट काय केली तुम्ही? नाहीतर माझ्याकडे ना एक स्पेशलिस्ट आहे माझा मित्र. दादानी सांगितलंय, बाकी सगळं झालंय. तुम्ही नका एवढी काळजी करू. नाही नाही पण असेल काय तर सांगा नक्की. तो स्पेशलिस्ट माझा चांगला ओळखीचा आहे. आणि एक काम कर, बाकीचं राहू दे, मी फक्त जाऊन आहे ना गाडी बघून येतो माझी सर्व्हिसिंग झाली का. ती झाली असेल तर आपण नक्की लगेच निघू आता. बरं ठीक आहे. हा खूप चांगले हो तुम्ही. अरे चांगल्याच काय हा मला सांग, तुझ्या आईचा मुलगा आणि मी जावई ह्याच्यात काय फरक असतो का? अरे शेवटी आम्ही मुलासारखेच आहे ना तिच्या. आम्ही नाही काळजी करायची तर कोण काळजी करायची? आणि मला एक अजून सांग, तू माझ्या आई वडिलांची काळजी करते की नाही? मग तुझ्या आई वडिलांची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे ना. हो हो मग तेच करतोय मी. तू एवढा विचार करू नको. तू पटकन तुझं काम आवरून ठेव सगळं. नाहीतर मी गाडी घेऊन आलो की परत तुझं चालू होईल. अजून माझं आवरण नाही असं तसं. हां हां मी घेऊन येते. आणि चहा हवाय का तुम्हाला? चहा वगैरे काय नको, तू जा पटकन आता. चल. चालेल. हॅलो. हा 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 चालेल, सांगतो मी त्याला. हा ओ माझं आवरून झालंय. आता आत्या आल्या ना शेतातून की मग आपण जाऊ गावाला. काय तुमचं आवरलंय ना सगळं? चला येतो मी. ओ काय हे काय काय पाणी कोणी पिलं आता? मी. आणि तांबे कुठे ठेवला तुम्ही? अच्छा अरे तुझं भांडायचं मूड आहे का तुझा? हो ठेवला. अहो तिथे तिथं ठेवलं तर काय जाते तुमचं? उगाच मला कामं कशाला लावून ठेवतं इथं? अरे पण एवढं तुला वाटतंय तू ठेव ना तिकडं. तिथले तिथं ठेवलं सामान तर काय जाते का तुम्हाला? अगं पण साधा तांबे तू उचलून ठेवला तर जाते का काय तुझं? हा ना, हे कामं कोण करते मग? मग बाहेरची कामं कोण करतं मग? मग मी पण घरातली कामं करते की. अगं मग हे घरातलंच काम आहे ना. हे एका शेजारचा माणूस नाही ठेवून गेला. अहो पण आपलं आपण तुम्ही आणलंय ना इथं, मग तुम्हीच नेऊन ठेवलं तर काय जातंय का? आता एवढ्याशा तांब्यासाठी मी हे सोडून उठायचं, तिथं ठेवायचं, परत येऊन बसायचं, करायचं. तुम्ही जाता जाता जर तिथं ठेवलं तर काय जाणार आहे? नवऱ्याची कामं करणे हे बायकोचं परम कर्तव्य आहे. गबसा, हे तुमचं असंच असतं. तुम्हाला काम करायचं नसलं ना की मला बाकीचं ज्ञान पासतं तुम्ही, माहितीये का? मग एक काम करतो, उद्यापासून तू जा बाहेरच्या कामाला, मी बसतो घरात भांडी घासत. चालेल का मग? तुम्ही आहे ना नुसतं त्या तांब्यावरून एवढं काही मोठं पाड करू नका बरं का. मग तेच मी तुला सांगतोय, एवढूशा तांब्यावरून काय भांडायची गरज नाही जास्त. अहो पण तुमचं एवढं एवढं म्हणताय ते टॉवेल तिथंच टाकून ठेवताय. मग काय ते एखादी बुक घेतलं लिहायला, पेन घेतली ते तिथंच ठेवताय सोफ्यावर. हा तांबे इथंच ठेवताय. मी किती कामं करायची तुमची बारीक बारीक? म्हणजे तुम्हाला चुका काढायला आहे का घरातली कामं करायला आहे? करते की बाकीची कामं, झाडझूड, सगळा स्वयंपाक कोण करते? झाडझूड, स्वयंपाक, कपडे, भांडी ही वेगळी कामं नाही. हे एकच काम आहे, घरकाम. ते एकच काम करते तू, कळलं का? आणि हे नाही येत घरकाम, माहितीये का? मग हे काय बाहेरचं काम आहे का? हा का हॉटेल बिटेल का इथं? अहो जाऊ द्या ना, तुम्ही कशाला एवढं वाढवताय? तो तांबे तिकडे नेऊन ठेवा पहिले किचन मध्ये. जावा. मी नेऊन ठेवणार नाही. हे बघ घरातली कामं करत जा बरं का, नाही तर डोक्याला ताप. नुसतं किरकिर करायची पहिली कळती तुला. तुम्हाला म्हणून नेऊन ठेवायचं म्हणजे ठेवायचं. मी ठेवणार नाही अजिबात. आत्या आली ना मग मला ओरडते. तुम्हाला कळत नाही का? त्या आत्यालाच अक्कल नाहीये, कळलं का तुला? अरे एवढे चांगले मुली आले होते, झक मारली, तुझ्या बरोबर लग्न लावून दिलं. बघ बघ बघ, एवढं बोलावं लागतं का? आणि ते तांब्यावरून. आणि मग तुला कळलं पाहिजे ना. हे बघा, तुम्ही माझ्या डोक्याला ताप देऊ नका. काय आपल्याला जायचंय आणि माहेरला जाते ना, असं तनतन करून जायचं का? मग मी कुठं तंतन करतोय? तूच करायला लावली ना. बघती मगापासून मी. जावा आता. बरं झालं का? झालं ना भांडून? ठीक आहे, ठेवतो आज मी. आणि मग आपण निघायची तयारी करू. आणि तेच आधी ठेवलं असतं तर मग नव्हतं ठेवायचं, भांडायचं होतं ना आपल्याला. जा बाबा, जावा तुम्ही. काही कळत नाही हिचं काय चाललंय. आत्ते बी येईना लवकर.